जय श्रीराम. तुम्ही स्किनी फॅट आहात. स्किनी फॅट म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघा असे भरपूर लोक बघितले असतील की ते एकदम बारीक असतात, नॉर्मल म्हणजे बारीक असतात आणि त्यांचं पोट बाहेर आलेलं असतं आणि बारीक असतात. हातपाय बारीक, शोल्डर बारीक, पाय बारीक, पण पोट बाहेर आलाय, कंबरचा भाग बाहेर आलेला आहे, शरीर चेस अशी लटकलेली आहे आणि बारीक दिसत आहे. याला स्किनी फॅट म्हणत असतात. हे लोक कसे असतात मित्रांनो, यांच्या शरीरामध्ये मसल मास हे कमी असतं आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. पण ते फॅटचं प्रमाण कुठे असतं? पोटावर, कमरेवर या ठिकाणी जास्त प्रमाणात असतं आणि छातीवर. तर या अशा लोकांना स्किनी फॅट म्हणत असतं. मित्रांनो, स्किनी फॅट मध्ये काय होत असतं, या लोकांची स्ट्रेंथ कमी असते, या लोकांना थकवा लवकर येतो. हे लोक जिम मध्ये जातात तेव्हा कार्डिओवर जास्त भर देत असतात, मला ऍप्स बनवायचे, ऍप बनवायचे, कारण की त्यांचं पोट बाहेर आलं असतं आणि हात पायने पूर्ण बारीक असतं, म्हणजे मसल मास कमी असतं. त्यानंतर त्यांची स्ट्रेंथ बरोबर नसते, जास्त स्ट्रेंथ म्हणजे ती ताकदच नसते त्यांच्या शरीरामध्ये. त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी सुद्धा असते आणि त्यांना एक्सरसाइज करायला लावली तर ते लवकर थकत असतात. या स्किनी फॅट जे लोक असतात यामध्ये या गोष्टी होत असतात. तर मित्रांनो, ही कमतरता कशामुळे होत असते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. कारण की व्हिडिओ जे बघू राहिले त्यांच्यामध्ये स्किनी फॅट लोक सुद्धा भरपूर असतात आणि त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. तर नक्की बघा शेवटपर्यंत. स्किनी फॅट जर तुम्हाला शरीरातून काढायचं असेल, मसल मास कमी आणि फॅट जास्त, तर तुमच्यासाठी खास असा उपाय, तुम्ही दिवसभरात प्रोटीन इंटेक चांगला ठेवा. म्हणजे त्यात दूध, दही, ताक, अंडी, पनीर वगैरे या गोष्टी तुम्ही इंटेक ठेवा. खायला सुरुवात करा. तुम्ही व्हेजिटेरियन असता तर व्हेज वस्तू खा, नॉन व्हेजिटेरियन असता तर नॉन व्हेज वस्तू खा. त्यानंतर तुम्ही जिम मध्ये जेव्हा जातात तेव्हा प्रॉपर तुम्ही कार्डिओवर भर देऊ नका, नुसतं ऍप्सवर भर देऊ नका. तुम्ही प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, म्हणजे तेव्हा तुमची ताकद वाढेल आणि तेव्हा तुमचं शरीर हे फॅट हळूहळू काढायला लागून जाईल आणि मसल मास वाढायला हेल्प करेल, जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत प्रॉपर प्रोटीन इंटेक ठेवणार, प्रॉपर डाएट ठेवणार. ते त्यानंतर तिसरं मित्रांनो, हे लोक प्रॉपर स्लीप घेत नाही, प्रॉपर झोप नाही घेत. मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलंय की जितकी कमी झोप तितकं फॅट जास्त वाढत असतं. म्हणून हे लोक प्रॉपर स्लीप घेत नाही. कोणी बघा, जो स्किनी व्यक्ती असेल ना, स्किनी फॅट ज्याच्या शरीरामध्ये असेल ना, तो व्यक्ती जास्त प्रमाणात मोबाईल चालवत असेल, रात्री लेट झोपत असेल, दिवसभर जास्त फिरत असेल आणि झोप ही कमी राहत असते या व्यक्तीची. म्हणून यांची प्रॉपर झोप नसते. ही प्रॉपर झोप जेव्हा घेतील तेव्हा त्यांच्या स्किनी फॅट निघायला सुरुवात होऊन जाईल. त्यानंतर हे प्रोटीन इंटेक सुद्धा कमी ठेवत असतात. त्यानंतर वॉटर इंटेक यांचा जास्त प्रमाणात नसतो. पाणी हे कमी पित असतात, 2-3 लिटर पर्यंत पाणी पितात, बस, त्याच्या व्यतिरिक्त नाही. आणि दिवसभरामध्ये बघायला गेलो, हे एकाच जागेवर बसून राहतील तरी यांच्या शरीरामध्ये स्किनी फॅट असतं, कारण की हातपाय बारीक असतात आणि फॅट वाढत जात असतं. म्हणून दिवसभरात त्यांनी कमी करून 7 ते 8 हजार स्टेप हे चालणं खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या यांच्या शरीरामध्ये झालेल्या असतात. त्यामुळे मी यावर उपाय सांगितले की प्रोटीन पाहिजे, प्रॉपर स्लीप पाहिजे, स्ट्रेंथ ट्रेनिंग पाहिजे, डाएट प्रॉपर पाहिजे, झोप चांगली पाहिजे, त्यानंतर तुमचे स्टेप पाहिजे, 7 ते 8 हजार स्टेप पाहिजे, त्यानंतर प्रॉपर यांची झोप झालेली पाहिजे, प्रोटीन इंटेक चांगलं पाहिजे. तर या गोष्टी सर्व असतात. या जर त्यांच्या शरीरामध्ये प्रॉपर गेला ना मित्रांनो, यांनी जे केलं ना, ते स्किनी फॅट प्रॉपर यांचं निघून जाईल आणि यांचे पोटासोबत पोटे आपोआप कमी होईल आणि पोटासोबत यांचे हातपाय हे यांच्या यातील मसल मास हे चांगल्या पद्धतीने वाढत जाईल. म्हणून मित्रांनो, स्किनी फॅट म्हणजे काय तुम्हाला प्रॉपर सांगून दिला आणि त्याच्यावर उपाय सुद्धा सांगितले. तर जे जे स्किनी फॅट आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.